नमस्कार. थंडीच्या दिवसात शरीरात जो काही कफ साचत जातो तो पुढे सूर्याच्या प्रखर अशा उष्णतेमुळे पातळ व्हायला लागतो आणि म्हणूनच सर्दी खोकल्यासारखे त्रास या काळात जास्त बघायला मिळतात. म्हणूनच कडुनिंबाची पानं या काळात खाण्याची पद्धत आहे. पहाटे झोपेतून उठल्यानंतर तोंडात जो काही कफ साचलेला असतो तो निघून जाण्यासाठी कडू तुरट रसाच्या ज्या औषधी वनस्पती त्या खरं तर दात घासायला वापरायला हव्यात, जसं की कडुनिंब, ज्यामुळे तोंडातील घाण निघून जाते, दुर्गंध नाहीसा होतो आणि तोंडाला चव देखील येते. परंतु टूथपेस्ट गोड असल्या कारणानं हा फायदा त्यातून नक्कीच मिळत नाही. सेकंड, रक्ताचा पीएच ज्यावेळी ऍसिडिक होतो तेव्हा समथिंग इज रॉंग आणि म्हणूनच अशा वेळी रक्त शुद्ध राहण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी कडुनिंबाची 3 ते 4 पानं आणि पाव चमचा हळद हे सकाळी उपाशीपोटी या काळात सुरू करून जर चैत्र पाडव्यापर्यंत दररोज घेतलं तर शरीरात उत्साह वाढतो आणि याशिवाय ज्यांना सतत अंगात आळस, सुस्ती, हेवीनेस असं वाटतं ते सुद्धा याने दूर होऊन अत्यंत उत्साह वाटतो. शरीरात कॅन्सरच्या पेशींची वाढ सुद्धा यामुळे होत नाही. थर्ड, कडुनिंबाची साल, पानं, फुलं, बिया या सगळ्यांचाच औषधामध्ये उपयोग होतो. कडुनिंबाच्या बियांमधून निघणाऱ्या तेलामध्ये सल्फर कंपाऊंड्स जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे त्याला एक उग्र असा वास येतो. या तेलाचा उपयोग त्वचेचे वेगवेगळे त्रास जसं गज करणं, खरूज, नायटा यामध्ये खूप उत्तम होतो. शिवाय मूळव्याधीत सुद्धा हे उपयोगी ठरतं. फोर्थ, ज्या लहान मुलांना वारंवार स्किन इन्फेक्शन्स होतात किंवा अंगाला खाज येत असते, फंगल इन्फेक्शन्स आहेत, या सगळ्यांसाठीच दररोज अंघोळीच्या पाण्यात 3 ते 4 कडुनिंबाची पानं टाकून जर आंघोळ केली तर खूप छान उपयोग होतो. फिफ्थ, कडुनिंबाच्या काही झाडांपासून दर 3 ते 4 वर्षांनी साधारण आठवडाभर त्यातनं पाणी पाझरतं, ज्याला कडुनिंबाची गंगा असं म्हणतात. ज्यांना सतत अंगामध्ये कडकी उष्णता वाटते, रक्तदृष्टी आहे किंवा त्वचेचे वेगवेगळे त्रास आहेत, या सगळ्यांसाठी हे अगदी अमृताप्रमाणे आहे. आजचा हा उपाय चैत्र पाडव्यापर्यंत नक्की करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.